यामध्ये न जाता आता पुढं आपल्याला काय करायचं यावरच मी बोलतो. सर्वप्रथम जसं आता एका महिला मंडळींनी सांगितलं की बंगाली पटांगणमध्ये जे शौचालय आपण चालू केलं ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शौचालय आहे. इथं जवळपास 40 सीट आहेत. महिलांकरता स्वतंत्र आहे, पुरुषांकरता स्वतंत्र आहे आणि सुलभ शौचालयाच्या दर्जावर त्याचं आज कामकाज चालू आहे. आता तो एक काय म्हणतो म्हणजे पायलट प्रोजेक्ट होता. आता त्याच धर्तीवर आपण इतर जे शौचालय आहेत ते करणारच आहोत. जसं मग आठवडी बाजार मधलं असेल, उभ्या पेठेतलं असेल, साठेनगर मधलं असेल, भक्त निवासच्या शेजारचं असेल, अशी सर्व शौचालय जे आहेत ते आपण करणारच आहोत. फक्त होतं कसं की नगरपालिकेचा एखादा जो प्रस्ताव असतो किंवा एखाद्याचं जे काम असतं त्याला रूप यायला जो कालावधी जातो आणि जनतेची किंवा अर्जदारांची जी अपेक्षा असती ह्याचा मेळ साधता येत नाही. त्याला अनेक कारण आहेत, त्या कारणामध्ये आम्ही जाणार नाही. पण असा एकही प्रस्ताव नाही की जो नगरपालिकेने सादर केला नाही. वाहन करावर बऱ्याचदा खूप रोष निर्माण होतो की वाहन कर नगरपालिकेने शासनाकडे मागणी करावी आणि वाहन कर कायमचं बंद करावं. याच मताचं मी पण पहिल्या दिवसापासून आहे. परंतु तो प्रस्ताव आज रोजी अनेक सीओनी, अनेक बॉडींनी अनेक वेळा पाठवलेला आहे. आता कोणीतरी पक्षाचं वगैरे नाव घेतलं ते मला घेता येत नाही अधिकारी म्हणून, मला जबाबदारीनेच बोलावं लागेल. पण शासनाचं पण काही मर्यादा आहे. त्या मर्यादा कोणत्या? शासन जेव्हा अनुदान देतं कोणतंही अनुदान ते एका ठराविक विकास कामासाठी, एका ठराविक पर्पजसाठी दिलं जातं. लाईट बिल भरा, पाणीपट्टी भरा, डेली स्वच्छता करा, जे आपल्या नागरिकांची किरकोळ मागणी असते की स्पीड ब्रेकर बांधा, यासाठी कोणतंही अनुदान येत नाही. आता आपण एक सामाजिक बांधिलकीबद्दल देखील बोललो, संदीप बाप्पा बोलले. आपला इथं प्रॉपर्टी टॅक्स वसुलीचा दर आहे केवळ 30% आणि तो मॅक्सिमम आहे बरं का. जेजुरीच्या इतिहासातला तो 30% मॅक्सिमम आहे. उरलेली 70% लोक कोणताही कर भरत नाही. आता नियमानेच काम करायचं झालं तर नियमाने ते कोणती मागणीच करू शकत नाहीत मग नगरपालिकेला. पण आपण तसं करत नाही. आपण काय करतो, देताना प्रत्येक नागरिकाला कसा न्याय मिळेल, प्रत्येक नागरिकाला कसा रस्ता मिळेल, पाणी मिळेल, शौचालयाची सुविधा मिळेल, या भूमिकेतच आपण काम करतो. अगदी नियम 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 करत बसत नाही. अनधिकृत बांधकामाचा विषय काढला, 80% बांधकाम, मी जबाबदारीने बोलतोय, 80% बांधकाम जेजुरीतलं अनधिकृत आहे, रहिवासी अनधिकृत आहे, कमर्शियल अनधिकृत आहे. पण जर नगरपालिकेने तेच काम जर करायचं ठरवलं तर आज दुसरं काम करायचं राहणार नाही. आणि त्यामुळे जो रोष तयार होईल, जी प्रक्रिया तयार होईल, ती प्रक्रियेला सामोरं जाण्याला तेवढं रिसोर्सेस नगरपालिकेकडे नाही. म्हणून आपण कसं करतो, एखादं विकास काम जेव्हा हाती घेतो ते विकास काम हाती करताना जे काही आपल्याला अडथळे मध्ये येतात ते अडथळे आपण दूर करतो. त्यातलं अतिक्रमण असेल काय असेल ते गोष्टी बाजूला करत, जसं आपण नॅशनल हायवेचं रुंदीकरण बघितलं त्यामध्येच प्रशासनाला त्या टप्प्यापर्यंत यायला 2-2.5 वर्ष गेलेले आहेत. आणि तो तर केंद्राचा प्रोजेक्ट होता. केंद्राचा प्रोजेक्ट असल्यामुळे तो कमीत कमी 2-2.5 वर्षांनी त्याला एक रूप तरी आलं. असा तो कालावधी बराचसा उलटत असतो. पाण्याचा विषय मांडला गेला. आता नगरपालिकेचं जे पाण्याचं जे स्रोत आहे ते आहे नाझरे धरण. ते TMC पण नाही. ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्याला पुरत नाही. आपण भाविकांचे आकडे वारंवार सांगतो, 1 लाख आहेत, 2 लाख आहेत, रविवारी एवढे, सोमवारी एवढे. पाणी पुरत नाही तर पाणी निर्माण कुठनं करायचं? आता नवीन प्रस्ताव नगरपालिकेने दिलाय, फार मेहनत करून, मी जबाबदारीने सांगतो, फार मेहनत करून तो मंजूर करून आणलेला आहे. आणि केवळ जसं आता आपल्याला म्हटलं की आपली ही खंडोबाची जेजुरी आहे म्हणूनच तो मंजूर झालाय. म्हणजे त्याचं श्रेय कुणी घ्यावं कोणी नाही घ्यावं हा वैयक्तिक वाद आहे. पण तो खंडोबाची जेजुरी म्हणूनच तो मंजूर झालेला आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार म्हणजे करणार. त्यांनी काय होईल, दैनंदिन आपण पाण्याची सुविधा, स्वच्छ पाण्याची सुविधा प्रत्येक भाविकांना देऊ शकतो. आताही आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण ते देतच आहोत. देवसंस्थांना नगरपालिका पाणी देतं, सगळ्या नागरिकांना नगरपालिका पाणी देतं. इथं उपस्थित जे नागरिक आहेत जेजुरीतले, ज्यांचे खासगी भक्त निवास आहेत, त्यांना पाणी नगरपालिकेचंच आहे. त्यांना दुसरं पाणी कुठलं आहे? त्यातनंच उत्पन्न निर्माण करून प्रत्येक वेळी नगरपालिकेलाच दोषी धरून जमणार नाही. थोडी आपल्याला पण काही भूमिका, जबाबदारी घ्यावी लागेल. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा मांडण्यात आला पार्किंगचा. आता नगरपालिकेने कोणते दर त्याचं रेग्युलेशन करावं, ह्याला पर्याय द्या. परवा बकरी कटाईचा विषय निघाला होता. म्हणजे आपली जी चिंचेची बाग आहे तिथं बकरी कटाईसाठी XYZ पैसे आकारले जातात आणि त्याचा हिस्सा नगरपालिका घेते अशी बातमी झाली. परत त्याचा रील झाला. आम्ही त्याचं खंडन केलं की तसं नाहीये.
जो समाज ते काम करतो त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना सांगितलं की तुम्ही एक प्रतिक्रिया द्या की नगरपालिका कोणतेही पैसे आकारत नाही. नगरपालिकेला किंवा शासनाला खासगी व्यवसायाचे दर ठरवण्याचा अधिकार नाहीच आहे. नगरपालिका कसं ठरवणार आहे की बकरी कटाईचा दर किती असावा? तो आपल्याला एक समाज म्हणून, एक जेजुरीकर म्हणून ठरवावा लागेल. सगळे विषय अगदी नियमाच्या चौकटीत बसून आपल्याला करता येणार नाही. मी परत माझ्या मूळ मुद्द्यावर येतो, पार्किंगच्या. आता खासगी पार्किंगचे दर कुणी किती घ्यावे हे नगरपालिका कोणत्या अधिकारात ठरवणार? फार तर फार आपण एक करू शकतो, अशा मीटिंगची पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही एक शासनालाच विनंती करतो की शासनाने एक धोरण आम्हाला बनवून द्यावं की ज्यामध्ये आपण खासगी जागेवरचं पार्किंगचे दर नगरपालिका ठरवेल असं काही धोरण बनवता येऊ शकतं का? कारण की खासगी जागेवर त्या खासगी मालकाचा रीतसर ताबा आहे, तो व्यवसाय करतो त्याच्यावर, असा तो भाग आहे. फक्त नगरपालिका काय करू शकते, त्याच्यावर कमर्शियल टॅक्स जो आकारणी करायचा, जो इतके वर्ष केला जात नव्हता, काही सन्माननीय प्रतिनिधींनी मला ते निदर्शनास आणून दिलं, तोही आपण आता आकारतो. त्यातनंही कुठं सूट दिलेली नाहीये. पार्किंगचे नवीन प्रोजेक्ट पण नगरपालिका करत आहे. बंगाली पटांगण तर उपलब्ध आहे, त्याचा आता त्या शौचालयामुळे पार्किंगसाठी खूप चांगला उपयोग होत आहे. त्याचे फीडबॅक आम्हाला येत आहे. आपलं जे नवीन पालखी तळ आहे, जे सध्या जिल्हा परिषदच्या नावावर आहे, त्याचाही प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे की ते नगरपालिकेच्या नावावर द्यावं किंवा आम्हाला एमओसी द्यावी जी जिथं वाहतळ निर्माण करता येईल, असा देखील प्रस्ताव नगरपालिकेने दिलेला आहे. तिसरं, एक नवीन प्रोजेक्ट जो चालू आहे तो कोठारी पार्किंगच्या मागे चालू आहे. तिथेही बहुमजली पार्किंगचा प्रोजेक्ट आता मंजूर आहे, काम चालू आहे, 80% पूर्ण आहे. पुढच्या एक 6 महिन्यात तिथं नगरपालिकेची रीतसर पार्किंग व्यवस्था देखील तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. असे काही सोयी सुविधा नगरपालिका वारंवार प्रयत्न करत असते भाविकांना देण्याकरता. नक्कीच नगरपालिकेचं काम कसं आहे ते 100% पूर्ण होणार नाही, कधीच होणार नाही. आज हे सभागृह मीटिंगसाठी स्वच्छ केलं तर काल केलं होतं, आज परत करावं लागणार आहे. हे नगरपालिकेचं काम किंवा इव्हन पोलीस प्रशासनाचं काम न संपणार आहे. रोज करेल तेवढं कमी आहे. स्काय इज द लिमिट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. एका तरुण युवकांनी खूप उबंटू म्हणून खूप चांगला संकल्पना मांडली, पण ही सगळी आयडियल संकल्पना आहे. तू चांगला वाग मग मी चांगला वागतो, की ते एक टमरी काढायला गेली की त्यांनी 10 लोकांकडे बोट दाखवायचे. अशी देखील वस्तुस्थिती आज इथं जे उपस्थित सन्माननीय सदस्य आहेत ते कोणीही नाकारणार नाही. ह्याला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. नॅशनल हायवेचं अतिक्रमण करताना मीच होतो, माझा स्टेडियम तेव्हा चालू होता. किती विरोध झाला, कोणी विरोध केला, काय केला, आपल्या सर्वांनाही माहिती आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई नगरपालिका जेव्हा करते त्याला किती यश येतं, हे समाजातून किती प्रतिसाद मिळतो ह्याच्यावर देखील ते अवलंबून आहे. कारण शासन म्हणजे फक्त आम्ही एकटे शासन नाही. त्यांनी जगडे साहेबांनी सांगितलं की शासनाच्या आईकडे हात म्हणून अधिकारी झाले, असं नाही. शासन म्हणजे तुम्ही पण शासनाचा भाग आहात. आपलीही एक नागरिक म्हणून भूमिका आहे की आपणही नगरपालिकेला ते सहकार्य केलं पाहिजे. बिल्डिंग परमिशनचा विषय असेल, मला नाही वाटत इथं उपस्थित एकही असं म्हणतील की बिल्डिंग परमिशनला आम्ही आलो होतो आणि अवाजवी आमची अडवणूक झालेली आहे नगरपालिकेमध्ये, सगळी कागदपत्र पूर्ण असताना आम्हाला बिल्डिंग परमिशन दिली नाही, असं कुणी म्हणेल असं मला वाटत नाही. उलट आम्ही स्वतःहून आर्किटेक्टच्या मीटिंग घेतो, नागरिकांना आवाहन करतो बिल्डिंग परमिशन घ्या, तुम्हाला बँकेचं लोन मिळेल, शैक्षणिक लोन मिळेल. हे आम्ही आव्हान अनेक वेळा केलेलं आहे. वास्तविक बिल्डिंग परमिशन घेतल्यामुळे त्या नागरिकाचाच फायदा आहे, नगरपालिकेचा कमी, नागरिकाचा फायदा जास्त आहे. बाजार करचा विषय इथं मांडण्यात आला. आता बाजार कर फक्त जेजुरी नगरपालिकाच घेते का? बाजार कर अख्ख्या देशात मिळून तो महाराष्ट्रात तर 100% घेतला जातो. कायद्यातच तरतूद आहे. केवळ ई लिलावामध्ये तुम्ही XYZ बोलली, तुम्ही ती भरू शकला नाही म्हणून नगरपालिकेला दोषी धरणं हे कितपत व्यावहारिक आहे? बरं, नियमानेच काम करायचं म्हटलं ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, ह्याचं अतिक्रमण काढा, त्याचं काढा. अशा आशयात आम्ही जात नाही. कुठेतरी आम्ही तो बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करतो. प्रशासकीय काम, नियम, सामाजिक गरज ह्याची सांगड कशी घालता येईल ह्याचा प्रयत्न मी तरी मुख्याधिकारी म्हणून आहे, मी नगरपालिका प्रशासन म्हणून करत असतो. आता एक साधं उदाहरण आपल्याला दिसतंय की सिग्नल आपण बसवलेला आहे नॅशनल हायवेच्या मुख्य चौकामध्ये. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये आपण तो सिग्नल बसवलेला आहे. तो सिग्नल बसवायला 3 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागला. 3 वर्ष लागली, मग कुठं जाऊन तो सिग्नल तिथं बसलाय. अनेक वेळा वागचौरे साहेबांनी माझ्याकडे मागणी केली होती, अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक संघटनेने माझ्याकडे मागणी केली होती सिग्नल बसवा. आम्ही तो प्रस्ताव बनवला, शासनाला पाठवला, कधी निधी मंजूर झाला, कधी झाला नाही. मग शेवटी नगरपालिकेने, नगर परिषद स्व उत्पन्नातून तो सिग्नल बसवला. आता त्याचा उपयोग कशाला होणार आहे? ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठीच होणार आहे.
म्हणजे पर्यायी भाविकांना होणार आहे, प्रशासनाला होणार आहे, तुम्हाला होणार आहे, आम्हाला होणार आहे. होणारा एखादा अपघात कमी होईल त्याच्यामुळे, म्हणजे फायदा आपलाच आहे. म्हणजे बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की त्या करातून केलं काय जातं. एक तर आपल्याला जेवढं बजेट गरजेचं आहे आणि जेवढं नगरपालिकेनं उत्पन्न तयार होत आहे ते फार अत्यल्प आहे. आपण पूर्णपणे शासनावर अवलंबून आहोत. त्यामुळं हे जे कर नगरपालिका आकारते हे शासकीय आधाराने, शासकीय नियमानेच आकारते, जबाबदारीने आकारते. आम्ही कमी पडतो हे 100% खरं आहे, पण काहीच करत नाही हे थोडं फार टोकाची भूमिका होईल. तरी आज ज्या तुम्ही भूमिका मांडल्या पार्किंग संदर्भातल्या, स्वच्छतेच्या, शौचालय बचत गटांना चालवायला देण्याच्या, ते आम्हीच दिलं होतं. शौचालय बचत गटांना देण्याची भूमिका माझीच होती, वैयक्तिक माझी होती. अनेक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर सुलभ शौचालय सहित तयार होते की ते चालवायला घेणार होते, पण जेजुरीतील महिलांना ते मिळावं या भूमिकेतून आम्ही तो निर्णय घेतला. तो यशस्वी झाला आणि तो आता आम्ही सगळीकडे त्याचं अनुपालन करणार आहोत, तो राबवणार आहोत. पण नागरिकांचा रोष, नागरिकांच्या भावना आम्ही समजू शकतो. फक्त मी मुख्याधिकारी म्हणून एक आवाहन करेन की मलाही तुमचं तेवढंच सहकार्य लागेल. मी एकटा किंवा वाघचौरे साहेब एकट्या काहीच करू शकत नाही जोपर्यंत नागरिक म्हणून तुम्ही पुढे येत नाही. तुम्ही जर पुढे आले, तुम्ही जर सहकार्य केलं, म्हणजे ते असं म्हणतो ना आपण, जर चोरीच झाली नाही तर मग पोलीस स्टेशनची गरज काय. म्हणजे हे उनबंटूची जी संकल्पना मांडली गेली ती आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. ही भावना जेव्हा जागी होईल, जसं आता म्हणलं की पूर्ण आपण भाविकांवर अवलंबून आहोत, भाविक आहेत म्हणून आपण आहोत, तेव्हा कुठे हे होणार आहे. पण हे आयडियलिस्टिक चित्र आहे. फील्ड रियालिटी फार वेगळी आहे. शासनाला कठोर भूमिका घ्यावी लागते आणि तुमची जर इच्छा असेल ती शासनाने कठोर भूमिका घ्यावी तर ती नक्कीच आम्ही घेऊ. एवढंच मी तुम्हाला आश्वासित करतो आणि इथे थांबतो.